राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। नाफेडच्या विक्रीने सोयाबीनचे दर घसरले, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचाही परिणाम। लाडक्या बहिणींना तूर्त वाढ नाही, मंत्री अदिती तटकर यांचे स्पष्ट संकेत। 5 वर्षांमध्ये केव्हाही मानधन वाढवू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना 2100 रुपये देऊ अशा प्रकारची घोषणाच केलेली नव्हती, असे वक्तव्य महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकर यांनी विधान परिषदेमध्ये केल्याने या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींचे मानधन वाढणार नसल्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पीक कर्ज व्याज परतावा द्या, शेतकरी संघटनेची मागणी। 27 मार्चपासून जिल्हा बँकेसमोर उपोषणाचा इशारा। शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी, कारण महाराष्ट्रामधील महायुती सरकारने निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलेले होते। सत्ता स्थापन होऊन 100 दिवस पूर्ण झालेले असून आता हे आश्वासन पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे। त्यामुळे ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून द्यावी लागेल। प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओ खाली कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे म्हणून। आणि हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज फ्रीमध्ये जाणून घ्यायच्या असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। लाडक्या बहिणींना देऊ 2100 रुपये, प्रस्ताव मांडू। मात्र यावरती मुख्यमंत्री काय म्हटलेत बघा। महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये दिले जातील अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले होते, परंतु ते चालू अधिवेशन किंवा अर्थसंकल्पापासून दिले जाईल त्याची तरतूद केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कधीही दिले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले। बेदाण्याचे दर टिकून गत वर्षीपेक्षा 60 ते 80 रुपयांनी दर जास्त, दरवाढीची शक्यता। ठिबक सिंचनचे 16 कोटी रुपये थकले, सोलापूर जिल्ह्यामधील 5500 शेतकरी अद्यापही वंचित। 2 लाख बलुतेदारांचे नशीब बदलणार, पीएम विश्वकर्मा योजना, प्रशिक्षण आणि तात्काळ मिळणार बँकेकडून कर्ज। पोखरा योजनेमध्ये वैजापूर राज्यामध्ये अव्वल, पहिल्याच टप्प्यात उपविभागातून मिळाला 46,000 लाभार्थी शेतकऱ्यांना 352 कोटी रुपयांचा लाभ। हिंगोलीमध्ये विहिरीचे 98 लाखांची देयके, लेखा विभागाकडे धुडकात पडून। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे जिल्ह्यामध्ये पडसाद, जाफराबादला कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा प्रतिसाद, टायर जाळून निषेध व्यक्त केला, रामनगरला रास्ता रोको। मस्साजोग प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुख त्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मानवजात यांच्या वतीने माणुसकीचा मोर्चा। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीमध्ये, यवतमाळच्या अमृत योजनेमधील गैरव्यवहार प्रकरण, शिंदेंनी मंजुरी दिली, मुख्य सचिवांचे उच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र। शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे मुद्रांक शुल्क माफ, 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी रद्द, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा। आता विद्यार्थ्यांना कुठल्या प्रमाणपत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे बघा। जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, शासकीय कार्यालयामध्ये दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेले आहे। संगमेश्वरामध्ये संभाजीराजांचे यथोचित स्मारक उभारणार, विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, गरजू लोकांनी अन्न सुरक्षा योजनाचा लाभ घ्यावा। वीज निर्मिती सिंचनाची गरज भागवण्यास कोयना सक्षम, वीज निर्मिती आरक्षित कोट्याला धक्का लागणार नाही, सिंचनासाठी जादा पाण्याची शक्यता। दूध दरवाढ अनिवार्य, पशुसंगोपन मंत्री व्यंकटेश यांची माहिती, कारण जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये वाढ होत असतानाच आता दुधाच्या दरात सुद्धा वाढ करणे अनिवार्य असल्याची माहिती पशुसंगोपन मंत्री के व्यंकटेश यांनी विधान परिषदेमध्ये दिली। राज्यामध्ये आता एकाच वेळी होणार वार्षिक परीक्षा, 1ली ते 9वी साठी निर्णय, 8 एप्रिलपासून सुरुवात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती, तात्पुरता दिलासा, आता अंतिम सुनावणीकडे लक्ष। आता भारतावर 2 एप्रिलपासून प्रतिपूर्ती कर लादणार, ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकी उत्पादनावर आकारला जाणारा कर हा अन्यायकारक, तसेच अमेरिकेच्या करवाढी विरोधामध्ये कॅनडाची WTOकडे तक्रार। सोने चांदीच्या दराने घेतली उसळी, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत दर खाली येण्याची अपेक्षा। सध्या स्थितीमध्ये चांदीचा भाव हा करासह लाखाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला, तर सोन्याचा भाव हा 90,000च्या टप्प्यावर येऊन थांबलेला आहे। श्रीमंतांच्या यादीमध्ये भारत 4थ्या क्रमांकावरती, अमेरिका, चीन, जपान नंतर भारतामध्ये सर्वाधिक कोट्याधीश।
पोषण आहार योजनेमध्ये प्रति विद्यार्थी खर्चाची दरवाढ, 5वीसाठी 74 पैसे तर 6वी ते 8वीसाठी प्रति विद्यार्थी ₹1.12 वाढ. आता प्रीपेड वीज मीटरवर बंदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. इलेक्ट्रॉनिक मीटरच्या वीज शुल्कामध्ये 10% सूट. गुंतवणूकदारांना त्रास देणाऱ्या गुंडांवर थेट मोकोका लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आघाडी धर्माचे पालन करू, मात्र चुकीला माफी नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण, अबू आझमी निलंबित, विधानसभेमध्ये प्रचंड गोंधळ, एकमताने प्रस्ताव मंजूर. मोठा आवाज झाला आणि आकाशातून कोसळले दगड, बीड जिल्ह्यामधील खळवट निमगावातील प्रकार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधे, अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून खरेदी, विधानसभेमध्ये विरोधकांचा सभात्याग. पूर्व सुरूऊस हंगाम लावणीमध्ये वाढ, कडेगाव तालुक्यातील चित्र, टेंभू ताकरी सिंचन योजनेच्या पाण्याचा परिणाम. मुंडे कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एक मंत्री अडचणीमध्ये, मंत्री जयकुमार गोरे यांनी महिलेला विविस्त्र फोटो पाठवल्याचा विरोधकांचा आरोप, तर कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याचा सांगत गोरेंनी फेटाळला दावा. अकोला जिल्ह्यामध्ये 6,446 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी वाहन, लाडकी बहीण योजना, अंगणवाडी सेविकाकडून पडताळणी सुरू. सळईने चटके, बॅटचे फटके, कोऱ्याचे 2 व्हिडिओ व्हायरल, चुलीमध्ये सळई तापून अंगावर दिले 16 चटके, अर्धनग्न करून पाय धरले, बॅटने फटकावले. बिनव्याजी पीक कर्ज मर्यादा आता 5 लाख रुपयांपर्यंत असणार, 1 एप्रिलपासून होणार लागू. अकोला जिल्ह्यामध्ये 1,60,000पेक्षा जास्त शेतकरी घेतात लाभ. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके, पुढील शैक्षणिक सत्राचे नियोजन सुरू, 26 जूनपासून सत्र सुरू होणार. शेतकरी कर्जमाफी कधी होणार, परतफेडीचे आकडे काय सांगतात, सरकारच्या निर्णयाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, बँकांच्या वाढल्या अडचणी. स्मार्टफोन, स्मार्ट वॉच जिंकायची आहे ना, वीज बिल ऑनलाईन भरा, लकी डिजिटल योजना. गोठ्यासाठी अर्ज केला का, 2.25 लाखांपर्यंत मिळते अनुदान, पशुपालन व्यवसायाला चालना देण्याचा उद्देश, पशुपालकांसाठी योजना ठरते फायदेशीर. मला याकरता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सुद्धा अर्ज भरता येणार आहे. तसेच ऑफलाईन पद्धतीने संबंधित पशुवर्धन विभाग कार्यालयाच्या प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. समाज कल्याण विभागाच्या 219 पदांसाठी 1,87,000 उमेदवार, पदसंख्या कमी असल्याने बेरोजगारीचा प्रश्न कायम. नाशिक जिल्ह्यामध्ये 600 कुटुंबांना मिळाले ऑनलाईन शिधापत्रिका, 168 शिधापत्रिका रद्द, 30,000 शिधापत्रिका पुन्हा सक्रिय. उन्हाळ कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, पिडकोसह तालुक्यातील पूर्वपट्ट्यातील स्थिती. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाच्या हमीभावासाठी काँग्रेसचे धरणे, कळवण काँग्रेस कमिटीचे तहसीलदारांना निवेदन. चांदवड देवळा मतदारसंघातील शेतकऱ्यांना 102 कोटींची भरपाई, मागील वर्षी अवकाळी पावसामुळे झाले होते मोठे नुकसान, चांदवडसाठी 71 कोटी रुपयांचा निधी मंजूर. कांदा उत्पादकांवर मजूर शोधण्यासाठी वेळ, वाढत्या उन्हामुळे मजूर मिळत नसल्याने अडचण निर्माण, 8 दिवसामध्ये होणारे काम पोहोचले 15 दिवसांवर. महावितरणसमोर 212 कोटींच्या थकबाकी वसुलीचे आव्हान, मार्च एंड लक्षपूर्ती मोहीम आली वेगामध्ये, वीज पुरवठा खंडित करण्याचा ग्राहकांना देण्यात आला इशारा, पार्ट पेमेंटची सुविधा बंद केल्यामुळे थकीत रक्कम भरणे अनेक ग्राहकांना अशक्य. मधमाशा कमी झाल्याने कांदा बियाणे पीक आले धोक्यामध्ये, परागीकरण होत नसल्याने शेतकऱ्यांची वाढली अडचण. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 3.5 लाख शेतकऱ्यांना मिळाले 2,000 रुपये, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी, जिल्ह्यामध्ये 19व्या हप्त्यांचे केले वाटप. डिझेल दरवाढीचा फटका, ट्रॅक्टरने शेतीची नांगरणी महागली, शिरूर परिसरातील स्थिती, एकरासाठी आता 1,500 रुपये. सरकार बीड जिल्ह्यामध्ये 82 शेतकऱ्यांचा जीव गेला, त्यांच्या कुटुंबियांना मदत कधी, 1,32,00,000 रुपये निधीची मागणी करून सुद्धा 1.5 महिन्यांपासून प्रतीक्षा आहे कायम. आता 12 मार्चपर्यंत CCI करणार कापूस खरेदी, 3 दिवस सुट्यांमुळे विक्रींचे करा नियोजन. 31 मार्चपर्यंत KYC करा, अन्यथा धान्य विसरा. जालना जिल्ह्यामध्ये 5,24,513 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरणाकडे दुर्लक्ष, ऑनलाईन पद्धतीने eKYC करण्यासाठी ॲपची सुविधा उपलब्ध. स्वाधार योजनेला 5 महिन्यामध्ये तब्बल 5 वेळा मुदतवाढ, आतापर्यंत 2,162 पैकी 1,037 अर्जांना मंजुरी, 15 मार्चपर्यंत करा अर्ज. क्षेत्रनिश्चिती झाली तरी तुरीची खरेदी बंद, 21 केंद्रांवर 6,000 शेतकऱ्यांची नोंदणी, 4 केंद्रांवर खरेदी सुरू. पालांदूर तालुक्यामध्ये घरकुलाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2,882 लाभार्थी, 4,928चा टार्गेट मंजूर, निधी लवकरच होणार खात्यामध्ये जमा.
नहराच्या पाण्याने केला कहर, शेतशिवारातील भिजल्या कडपा, बळीराजांच्या डोळ्यामधून अश्रू, पूर्वसूचना न देता गोसेखुर्द धरणाच्या डाव्या कालव्यामध्ये सोडले पाणी. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची होते आर्थिक लूट, नोंदणीसाठी उकळतात पैसे, तुमसर तहसील कार्यालयातील प्रकार. धान विकले पण बोनस केव्हा, अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे आज, हमीभाव केंद्रावर विक्रीसाठी 88,000 शेतकऱ्यांची नोंदणी. सामूहिक सोहळ्यामध्ये विवाह, 25,000 रुपये मिळेल का? महिला व बालविकास विभागाची योजना, संस्थांमार्फत होतात कार्यक्रम. शेतकऱ्यांनो, बँक खात्याची माहिती अचूक पद्धतीने द्या. अनेक शेतकऱ्यांचे पैसे आले परत, फेडरेशनची डोकेदुखी, बोनससाठी करावी लागेल शेतकऱ्यांना प्रतीक्षा. रेशन दुकानातून मिळतो सडका गहू, खापा शहरातील प्रकार, नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह. सांगा साहेब, शेती व्यवसायाला अच्छे दिन येणार तरी कधी? शेतकऱ्यांचा प्रश्न. शेतकऱ्यांसाठीच्या योजना ठरतायत मृगजळ, शेतमालाला अत्यल्प भाव, लावलेला खर्च सुद्धा निघेना. कर्जवसुलीसाठी बँकांचे पथक शेतकऱ्यांच्या दारी, बड्या कर्जदारांना अभय, मध्यवर्तीच्या धोरणाविरोधामध्ये संताप व्यक्त. कर्जमाफीचे गाजर, विकास संस्था अडचणीमध्ये, कर्ज फेडण्याच्या मानसिकतेवर परिणाम. हंगामच्या अखेरच्या टप्प्यामध्ये द्राक्ष तर तेजीमध्ये, रमजान महिना व वाढत्या उन्हामुळे मागणीमध्ये वाढ. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा.